आज मी बनवत आहे ढोकळा. एकदम स्पॉन्जी आणि मऊसूत कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. एकदम झटपट असा हा ढोकळा बनवून रेडी होतो. मी लक्ष्मी, माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सर्वात आधी मी येथे 1.5 वाटी इतकं बेसनचं पीठ घेतलेले आहे. अर्धा चमच इतकं मीठ घालत आहे. त्याचबरोबर 1 चमच साखर घातलेली आहे. अर्धा चमच हळद. याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला याचं पेस्ट बनवून घ्यायचं आहे. एकदम असं पाणी घालायचं नाही, थोडं पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता येथे खूपच छान टेस्टी असा हा ढोकळा बनवून रेडी होतो. थोडं पाणी घालून आपल्याला याचं सॉफ्ट असं पेस्ट बनवून घ्यायचं आहे. थोडेसे गोळे राहिले नाही पाहिजेत, नाहीतर आपला ढोकळा परफेक्ट बनणार नाही. आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा व माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी येथे थोडं पाणी घालून याचं पेस्ट बनवून घेतलेली आहे. बघू शकता येथे एकदम सॉफ्ट असा पेस्ट बनला पाहिजे. या प्रकारे जर पेस्ट बनला तर आपला ढोकळा एकदम परफेक्ट बनेल. या प्रमाणात जर याची कन्सिस्टन्सी असली तर एकदम परफेक्ट बनेल. आता मी याला साईडला काढून ठेवत आहे 10 मिनिटासाठी. त्याचबरोबर ज्या पॅनमध्ये आपण ढोकळा स्टीम करायला ठेवणार आहोत त्याला मी तेल लावून घेत आहे. मी येथे हलकासा पातेलं घेतलेलं आहे. जर तुमच्याजवळ केक टीन नसेल तर त्यामध्येही करू शकता. आता याला तेल लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर 10 मिनिटानंतर जो आपण पेस्ट बनवून ठेवला होता त्यामध्ये मी 1 चमच इतकं इनो घालत आहे. तुम्ही या ठिकाणी खायचा सोडा, बेकिंग पावडर देखील घालू शकतो, पण इनो घातल्यामुळे छानपैकी फुलून येतो. मी इथे 1 चमच इतकं इनो घातलेले आहे. त्याला मिक्स करून घेऊयात. याला छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याचा स्ट्रक्चर आला पाहिजे. आता एकदम परफेक्ट पेस्ट बनून रेडी आहे. ज्या पातेल्याला तेल लावून ठेवलं होतं ते घेऊन आता हे पेस्ट त्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे. आता पूर्ण पेस्ट यामध्ये घालून घ्यायचं आहे. खूपच छान असा हा ढोकळा बनतो. आता हे सर्व यामध्ये घालून झाल्यानंतर आपल्याला याला एकजीव असं बनवून घ्यायचं आहे, म्हणजे चोहो बाजूनी परफेक्ट बसलेलं पाहिजे. अशा प्रकारे घालून झाल्यानंतर मी येथे एका पॅनमध्ये पाणी ठेवले आहे. त्यावरती स्टँड ठेवत आहे. याला उकळी येईपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता हे उकळी आल्यानंतर जे आपलं पातेलं आहे ते यावरती ठेवायचं आहे. आपल्याला कमीत कमी 20 मिनिटासाठी याला स्टीम करून घेतले पाहिजे, तेव्हा आपला परफेक्ट ढोकळा बनवून रेडी होतो. 20 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता एकदम परफेक्ट ढोकळा फुललेला आहे. येथे मी टूथपिन घालून याला चेक करत आहे. थोडंसंही चिकटलेलं नाही, म्हणजे परफेक्ट बनवून रेडी आहे. आता याला साईडला काढून घेऊयात. हे थंड होईपर्यंत आपण तडका देण्यासाठी मी येथे एका पॅनमध्ये 1 चमच इतकं तेल घेतलेले आहे. त्याचबरोबर यामध्ये मोहरी घातलेली आहे. मोहरी तडतडून झाल्यानंतर मी येथे 4 इतकी हिरवी मिरची घातलेली आहे. त्याचबरोबर थोडंसं कढीपत्ता याला मिक्स करून घेऊयात. हे छानपैकी फ्राय झाल्यानंतर मी यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे. याला उकळी आल्यानंतर मी येथे चवीनुसार मीठ घालत आहे. त्याचबरोबर 1 चमच इतकी साखर याला मिक्स करून घेऊयात. आता हे छानपैकी उकळी आल्यानंतर मी येथे थोडीशी कोथिंबीर घालत आहे. याला देखील मिक्स करून साईडला काढून घ्यायचं आहे. साईडला काढून घेतल्यानंतर मी येथे अर्धा लिंबू इतका चिरून त्यातलं रस यामध्ये घातलेले आहे. लिंबामुळे खूप छान असा टेस्ट येतो. आता हे पातेलं थंड झालेलं आहे. मी येथे ढोकळा त्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करत आहे. बघू शकता एकदम स्पॉन्जी बनलेला आहे. खूपच मस्त देखील दिसत आहे. आता याला कट करून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही आकार देऊ शकता. आता हे कट करून झाल्यानंतर जो आपण तडका दिलेला होता ते यावरती घालायचं आहे. छानपैकी याला घालून घ्यायचं. मस्त असा हा ढोकळा बनवून रेडी आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही देखील करून पहा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की कशी वाटलं आहे ते. तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी बरोबर.